कधीतरी दाखव पुन्हा एकदा आम्हाला भारत सुंदर. प्रत्येक वर्षी आपण ही जोडी एकत्र आणतोय. परत परत एकदा आपल्याला पळताना बघायला भेटेल का? आणि तुम्ही चांगला केला ना तर तुमच्या दावणीला खरोखर चांगले चांगलेच नंदी घडणार. एखादा जर 100% वाईट केला तर तुम्हाला तो खड्डा पुढा असणार 100%. त्याच्या आधी जेव्हा सुंदर आणि भारत पळत होता अशी मोठी मैदान जर त्यावेळेस असती तर मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही का ह्या फॉर्च्युनरचा मालक किंवा ह्या थारचा मालक कोण आहे. रैना येणार का नाही, आपला सप्त हिंद केसरी भारत येणार का नाही, काय सांगाल? नक्कीच वडकीलाही आणि पुशेगावला पण 7007 सरकारकडून मोठ्या लक्षाला भावपूर्वक श्रद्धांजली. लक्षाने आमच्या बदलापूरचा नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेला आणि तोच नाव कायम टिकवण्याचं काम आमच्या भारतनी केला. मोठा लक्ष आणि छोट्या लक्षाची भारत आणि सुंदरनी प्रत्येक मैदानात आठव करून दिली. मित्रांनो, आजच्या या खिडकाली मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली आणि नेहमीच आपली 7007 धावण येथे उतरते आणि जेमतेम 3-4 गुलाल प्रत्येक मैदानामध्ये घेऊन जाते. उत्तम शेठ म्हटलं तर दिलदार मनाचा राजा माणूस, जे नंदी आणतो त्यांना 1 नंबर मध्ये नेतो. असेच आपण बघतोय जलवा आणि रायना एक चांगली गाडी पळाली आणि आज देखील गुलालासाठी पात्र ठरली. उत्तम शेठ नमस्कार. नमस्कार. दादा, आज एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली, एक चांगली गाडी झाली, काय सांगाल? मागच्या वर्षी जी घरची गाडी पळत होती रैना बाजी, ती थोडी कमतर राहिली होती. बाजी आजारामुळे घरची गाडी आमची तुटली होती आणि मग रैनाला पैरे करून पळवायला लागत होता. आणि आता ती परत घरची गाडी गुलालातच आहे. 2 ते 3 मैदान झाले आणि जो घरच्या गाडीचा जो मैदानात पळवून आनंद असतो तो वेगळाच असतो. जरा दादा, तुम्ही बघा घरची गाडी पण पळवताय आणि कुठं ना कुठेतरी पैऱ्यामध्ये पण देताय, म्हणजे कोणाला राग पण नको यायला आणि घरच्या गाडीचा आनंद आहे तो पण लुटता येतं. प्रत्येक मैदानात 3-4 गुलाल असतात, काय सांगाल? 100% काय सांगू का, मैत्री संबंध आपले तसे संबंध राहिले पाहिजेत. बैल काय आज आपल्या दावणीला पळतो म्हणून आपल्याकडे लोक मागत असतात, पण आपण आपल्याच बैलाचा जास्ती वाजागाजा करावा नाही, मैत्री पण टिकवावं आणि समोरच्या बैलाला बैल पण देऊन त्याचा पण गुलाल व्हायला पाहिजे. आपल्या बैलामध्ये पळण्याची इच्छा असते प्रत्येक मालकाची. बरोबर. मला रायनामध्ये पळायचे, मला याच्यामध्ये पळायचे, त्याच्यामध्ये पळायचे, प्रत्येक मालकाची इच्छा असते. तशी काही आपल्या बैलावरती प्रेम करणारे रायनावरती तर त्यांना मी पैरे देतो. बरोबर. दादा, रैना मध्ये अगोदर गेल्या वर्षी सगळ्या टॉप मध्ये खेळायचं आणि चांगल्या गाड्या एक नंबर मधल्या गाड्या म्हणजे करायचं आणि प्रत्येक मैदानात गुलाल राहायचा. पण मधल्या कालामध्ये 1 गुलाल पडायचा, 2 गुलाल व्हायचे. त्या कालामध्ये काय काय प्रॉब्लेम झाले का, म्हणजे पैऱ्याच्या बद्दल बोला किंवा पैऱ्याच्याच बद्दल म्हणजे कसं सांगू का, बैलाची काही चुकी नसते. बरोबर. आपल्या नियोजनामध्ये चुकी झाली, आपल्या सुट्टी मेकर मध्ये चुकी झाली, ड्रायव्हर कडून चुकी झाली तर आपला गुलाल पडतो. जर परफेक्ट नियोजन तुम्ही केला तर 100% तुमची गाडी गुलालात राहील आणि संयम ठेवला पाहिजे. अतिघाई संकटात नाही. दादा, एक मोठं मैदान आता पडलंय, एक वडकीचं मैदान पडलंय आणि पुसेगाव हिंद केसरी पडलाय. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात की रैना येणार का नाही, आपला सप्त हिंद केसरी भारत येणार का नाही, काय सांगाल? नक्कीच वडकीलाही आणि पुशेगावला पण गाडी पळताना दिसेल, पण जास्ती करून आमच्या घरच्यांची म्हणजे सगळी ही घरचंच कुटुंब आहे माझा आणि सगळ्यांची इच्छा आहे का घरचीच गाडी पळवायची. आता आपण वरती पैरे भरपूर दिले, पण एक वेळा जशी मुंबईमध्ये गाडी घरची पळते तशी वरती मोठ्या मैदानाला घरचीच गाडी पळवायची. दादा, मग भारतचं नियोजन कसं काय? भारतचं नियोजन आप्पाकडे दिलेलं आहे, करणार आहे. नियोजन अजून झालेलं नाही. दादा बघा, आज बदलापूरचं नाव एक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर झालेलं आहे. असंच आपला सप्त हिंद केसरी मोठा लक्ष, ज्याने आज तुमच्या बदलापूरचं बोला किंवा अखंड महाराष्ट्राचं भारतभर नाव झालेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये चर्चा झालेली आहे या नंदीमुळे. आज तो नंदी आपल्यामध्ये राहिलेला नाहीये, काय सांगाल त्या नंदीबद्दल? सर्वप्रथम तर माझ्या गवली परिवाराकडून आणि माझ्या भारत रायना 7007 सरकारकडून मोठ्या लक्षाला भावपूर्वक श्रद्धांजली. लक्षाने आमच्या बदलापूरचा नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेला आणि तोच नाव कायम टिकवण्याचं काम आमच्या भारतनी केला. भारत नंतर रैनाही पण केला. असं समजा की त्या म्हणजे बदलापूरच्या नंदीचा जो आशीर्वाद आहे तो बदलापूरचं नाव कायम मैदानात राहणार आणि 3 फेऱ्याच्या मैदानात पण भारतनी जो मैदानात नाव ठेवला सप्त हिंद केसरी भारत नंतर सप्त हिंद केसरी भारतला तो किताब मिळाला लक्षानंतर. तो म्हणजे दादा अभिमानास्पद आहे. बघा, बदलापूरचं नाव आज लक्षाच्या म्हणजे जो शहर आहे त्या शहरात परत एकदा आपल्या भारतला तो किताब मिळतोय सप्त हिंद केसरी. 100% मोठा लक्ष आणि छोट्या लक्षाची
भारत आणि सुंदरनी प्रत्येक मैदानात आठव करून दिली आणि लोकांनीच त्यांना तो सप्त हिंद केसरी म्हणून त्या जोडीला नाव पुकारला. असं आम्ही स्वतःहून तो नाव म्हणजे किताब दिला नाही, मिळून घेतलेला नाही किंवा मागून घेतलेला नाही. तो जनतेनेच त्यांना तो किताब दिला सुंदरला आणि भारतला. भारत सुंदर ही गाडी जेव्हा जेव्हा मैदानात दिसत होती तेव्हा तेव्हा लोकांना म्हणजे जुने जाणते जे छेकडेवाले आहेत गाडा मालक त्यांना ती छोटा लक्ष मोठ्या लक्षाची आठव करून देत होती. फरकाने गट सेमी आणि निकाल फायनलचा घेत होती. तर सगळी जण बोलताना बोलायची का लक्षानंतर ही भारत सुंदरची गाडी आहे का ती एवढ्या फरकाने मैदानामध्ये नंबर करते. तर त्या काळात म्हणजे सोशल मीडिया खूप कमी होता आणि असं युट्यूब मार्फत तरी खूप कमी आपल्याला बघायला भेटायचं. त्या टायमाला जर म्हणजे सोशल मीडिया असता तर काय म्हणजे ती क्रेज असती या मोठ्या लक्षाची बोला किंवा भारत सुंदर या जोडीची. 100% तू आता बोलला ही गोष्ट खरी आहे. सोशल मीडिया जर तेव्हा असता तर लक्षा जगभरात दिसून आला असता. सुंदर भारती सोशल मीडिया आता खूप क्रेज आहे या 2 वर्षात. त्याच्या आधी जेव्हा सुंदर आणि भारत पळत होता अशी मोठी मैदान जर त्यावेळेस असती तर मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही का ह्या फॉर्च्युनरचा मालक किंवा ह्या थारचा मालक कोण आहे. हक्कानी लोकांनी सांगितलं असतं का हीच गाडी आहे. कारण ज्या वेळेस गटाला गाडी जात होती त्यावेळेस लोक सांगायची आज एक नंबर करणार तर सुंदर भारतच करणार. म्हणजे दादा त्यावेळेस एवढा म्हणजे क्रेज होता या जोडीचा की त्याला बघायला संपूर्ण ज्या वेळेस असं लोकांना समजला की ही जोडी पळणार आहे तो म्हणजे दिवस काय असायचा. गोष्टच वेगळी आहे. कारण मी स्वतः घरून निघताना ना 8 ते 9 वाजता निघायचो. मी सेमी आणि गट बघायला नसताच भेटायचा आणि मला 100% माहित होतं की फायनलला एक नंबर आपला जे मी फायनलच्या वेळेस तिथं पोहोचायचो आणि एक नंबर व्हायचा गुलाला आनंद घ्यायला भेटायचा. मित्र सुद्धा मला बोलायचे काय गरज नाही आपल्याला लवकर जायची आपण थोडा लेट जाऊ आपल्याला गट सेमी तर आपले होणारच आहे. 100% आपल्याला फायनलचा 1 नंबरचा गुलाल घ्यायला जायचे. दादा बघा आज एवढा सगळा आनंद या नंदीने आपला दिलाय त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून तुम्ही एवढं सगळी नंदी घडवता आणि एकदम सगळी टॉप मध्ये नेते. कसं काय जमतंय हे सगळं. खरोखर त्याचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही जर चांगलं केलं ना तुमच्या दावणीला नंदी कायम एक ना एक गुलाल करतच राहणार आहे. तुमचं नाव कायम म्हणजे गुलालाच ठेवणार आहे. दादा प्रत्येक जण बोलतं की एका दावणीला एकच हिरा घडतं मग तुमच्या दावणीला 4-4 5-5 हिरे कसे. बघा तुम्ही आहे ना एखाद्याला जर चांगला सांगता नसेल येत तर त्याला ती वाईट पण सांगू नका. बरोबर. आणि जर तुम्हाला चांगला करता येत असेल तरच त्या माणसाला चांगला सल्ले द्या. आमचा हाच म्हणजे आमच्या कुटुंबाचा हाच निर्णय असो. जर एखाद्याला सांगता नसेल येत ना बाबा हा पायरा कर किंवा तो पायरा कर जो चांगला असेल तरच सांगतो आम्ही. नसेल तर शांत बसतो. आणि संयमाने जर तुम्ही खेळ खेळला ना तर नक्कीच तुमचा गुलाल आणि विजय कायमस्वरूपी राहील. जीत हार तर असतेच पण कसं आहे गाडीचं नियोजन महत्वाचं आहे. आणि तो नियोजन जर सगळ्यांनी मिळून जर केला ना ती एक जुटीची जी ताकद असते ना ती ताकद वेगळी असते. आणि तुम्ही चांगला केला ना तर तुमच्या दावणीला खरोखर चांगलेच नंदी घडणार. एखाद्याचा वाईट केला तर तुम्हाला तो खड्डा पुढा असणार 100%. ही दैवताचीच देण आहे ती. देण आहे. तुम्ही जर समोरच्याला खड्डा खोदला तर तुम्हाला 2 खड्डे आधीच खोदलेले असतात. बरोबर. दादा आज बघा तुम्ही स्वतःहून म्हणजे एवढी भारत सुंदरची आठवणी सांगितल्या. इतर लोक देखील म्हणजे जे प्रेक्षक वर्ग आहे ते बोलतात की कधीतरी दाखव पुन्हा एकदा आम्हाला भारत सुंदर. प्रत्येक वर्षी आपण ही जोडी एकत्र आणतोय परत एकदा आपल्याला पळताना बघायला भेटेल का. 100% आता ह्या मैदानालाच आमचा म्हणजे विचार चाललाय. मांगडे त्यांची माझी जर चर्चा झाली कुशेगावला जर म्हणजे जनतेसाठी बक्षिसासाठी नाही गुलालासाठी नाही त्यांच्या नशिबाने त्यांनी खूप काय आम्हाला दिलाय. खूप मोठा नाव कमवून दिलाय. खूप गुलाल केलेत. फक्त जनतेच्या एक चाहत्या वर्गासाठी आम्ही ती गाडी एकत्र आणणार आहे एखाद्या मोठ्या मैदानासाठी. नक्कीच दादा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आज जसा गुलाल झाला कायम स्वरूपी तुमच्या अंगावरती असाच गुलाल असू दे. रायना बाजी अजून आपला जलवा भारत असे सगळे नंदी कायम गुलालात असू दे. प्रत्येक मैदानात 2-3 गुलाल घेतात पण आजच्या मैदानामध्ये पण एक चांगला गुलाल झाला त्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद दादा. धन्यवाद तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. असाच प्रेम तुमचा कायम आमच्या पाठीशी राहू दे. नक्की दादा प्रेम तर आहे. बघा आम्हाला पण बोलतात की उत्तम दादाची बाईट काय नाही घेत. उत्तम दादा स्वतः 3-4 गाड्यांचं नियोजन करत असतो. काय सांगाल दादा. ते नियोजन करत असतो आणि त्यामुळे आपली भेट होत नाही आणि कधी तर रात्र होते आणि मग त्यावेळेस तुझी माझी चुकामुक होते आणि ती वाईट द्यायला राहून. ठीक आहे दादा धन्यवाद. असाच गुलाल घेत राहा.